गाइज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? होपसो सगळे स्वस्त असेल. तर आता थोडं इथे अंधार आहे कारण सकाळ सकाळची वेळ आहे आणि सगळे सकाळी झोपेतून आता लवकर उठलेले आहे कारण आज सगळे कामं करायचे होते पटापट. आणि आमच्या महाशयांनी पाठ मोडून घेतलेली आहे कारण त्याला पाठीमध्ये काय केलं आहे, इलेक्ट्रिक शॉक गेला आहे, मोच आलेली आहे. सो म्हणून मग आणि माझ्या मोबाईलचा एवढा प्रॉब्लेम झाला आहे, गौरवनी चार्जर घरी टाकला आहे तर त्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हता. लॅपटॉपमधून चार्जिंग केला कसा तरी आणि आता मी ब्लॉग शूट करत आहे. तर आज आहे 1 तारीख आणि आज आहे बेबी शॉवरचा प्रोग्राम जो की सायंकाळच्या वेळेत होणार. पण कामं आमची आतापासून सकाळपासून सुरू आहे. रात्रभर झोप नाही आली. रात्रीचं तुम्ही शूट बघितलं असेल, ज्वेलरी वगैरे बनवली. 1 वाजला, 1 नाही जास्त झाले होते मला तर. झोप लागता 1:30 वाजला आणि ज्वेलरी वगैरे सगळं बनवलं. पण ते काही विचारू नका, किचकट डोक्याला ताप आहे, माझा हात दुखून झाला. सो ते सगळं तर झालं. पण तरी आता त्यातले 2 फुलं निघाले, एक बिंदीचं आणि ते याचं. ते तेवढं परत ग्लूगननी चिपकून घेऊ. आणि रुखवंदाचं पण ओके झालं आहे. थोडंफार व्हायचं ते आता करून घेते. साडी ड्रेपिंग वगैरे केली आतापर्यंत. तर जाम थकल्यासारखं वाटत आहे. आता थोडं छान फ्रेश वगैरे होते, चहा वगैरे घेते, देन नंतर बोलते. गाईज तुम्ही तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. तसंच आजचा दिवससुद्धा स्पेशल आहे कारण आज बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे. फायनल तो दिवस आला. आम्ही याच्या दिवसासाठी एवढी प्रिपरेशन करत होतो आणि सगळी प्रिपरेशन आम्ही घरी केलेली आहे. तुम्ही लोकांनी बघितलं असेल. तर जे काल रात्री आम्ही जी ज्वेलरी केली होती पूर्णपणे ती ही आहे. सगळी हिने बनवली आहे आणि याच्या मागची मेहनत खूप 1-1, 2-2 वाजेपर्यंतची मेहनत आहे. केस असं बरोबर आईने जिप्सी हे जे बनवले ते म्हणजे बंचेस बनवले. हे नागपूरहून हे सगळं तगर जे आहे हे सब नागपूरहून आणलेलं आहे. हे 600 रुपये 1200 रुपये किलोचे तगर आहे. आणि हे सगळे आम्ही याच्या मागे खूप मोठी मेहनत आहे. काहून आहे ते नंतर सांगेन. आणि फायनली हे जे आहे हे रिव्हीलचे बॉक्सेस आहेत, तेही आम्ही बनवले. तेही रेंटने घेणार होतो. हां बोल. ग्लू पाहिजे तर लेस लावायची थोडीशी. सो गाईज आता सगळे कामं झाले ऑलमोस्ट. हे बघा इतकं छान केलं आहे. पण ते छान नाही, आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. इकडे छान कैरी ठेवली नाही. आता ते सगळं तुम्हाला ते लावल्यावर सेट केल्यावर माहीत पडेल. आणि इकडे गौरव काय करताय, आम्हाला ॲक्च्युली कार्डबोर्डचा बॉक्स बनवायचा होता पण आमच्याकडे थर्मोकॉलच्या शीट नव्हत्याच जेणेकरून रिव्हीलसाठी छान करता येईल. पण आम्ही असं काहीतरी जुगाड करून बॉक्स रेडी करत आहे. होपसो हे टिकले पाहिजे. आणि इकडे राधाकृष्ण पण छान असे फोटो प्रिंटवर करून आणलेले आहे. 1 आणि 2 हे 2च आणले मग वेळेवर. आणि हे शटर बनवलेले आहे 2. सो असं काहीतरी जुगाड केलं आहे. आता फायनली बघू फायनल टचअप काय होते आहे ना. A few moments later. पाठीची वाट लागून गेली आहे. हे जे एवढसे दिसते ना, हे 2-3 आयटम असं बेकार फिटलो आहे अजूनपर्यंत. मी सकाळी ब्रश पण नाही केला, तेव्हा चहा पिलो. काही नव्हतं वेस्ट नाही झाले पण आपलं तिथे काम आहे ना, ते वेस्टच जाते तसे. तर हे बनवलं. याच्या मागे एवढी कसरत आहे आणि सगळी कसरत हिने केली आणि थोडीफार मी करू लागली. हे बॉक्स याच्या मागे आमचे जवळपास 15,000 रुपये वाचले आहे याच्याच मागे. आणि खूप मेहनतीचं काम होतं. हे रुखवंताची झाली. हे तुम्हाला दाखवतो मी लावल्यावर. आणि आपल्या तिकडे प्रोग्रामची तयारी चालू आहे. सागर भाऊचे हे आलेले आहे आणि काय म्हणतो त्याला DJ जे आले सागर भाऊचे तयारी करून आले तिकडे. कधी नेऊन ठेवायचं ते सगळं सेट होऊ दे पूर्ण, पडदे वगैरे पहिले पाहून घेऊ का लागला का नाही. तर डेकोरेशनचं किती काय झालं. सागर भाऊ आले. डेकोरेशनचं सामान पाहून ये तुम्ही. डेकोरेशनचं आपल्या या रूममध्ये आणि इथे स्टेज राहणार आहे आपला. स्टेज राहणार आहे आपला. बाबांना नाश्ता आणून मिळतं भाऊले. दाखवलं आहे मी कसा झाला आहे फायनली. आणि बाकी आहे थोडंफार चालू आहे त्याचं. हा बेकार कसरत अशी कसरत झाली आमची की काय सांगू. मग अशी पाय पुजलो होतो पाठीतून लचक गेली.
झालाय त्यांचं चालून झाले. कशाला रे बा नाही कशाला एवढं पुण्य पाठ हां. तिकडे आईनी हातचा स्वयंपाक आहे. तिकडे भात लावलेला आहे मस्तपैकी झणझणीत. आपले इकडे स्वयंपाक करणार आई म्हणजे जे घरचे आहे त्यांचा. भाजी गहू साफ करायला काय झालं? तेल ना कमी झालं. हा तेल तेल नाही रे कमी नाही झालं ना. हो ना तेल कमी झालं तरीच टाका. काय आहे ना हो का करा आराम ठीक आहे निमाबाई हो. इकडे आई भाजी बनवते आज. टाकायचं नाही ते वांगे हो आता टाकून द्या. टाकून आता वांगे हो या बरं शांत रे मी येतो तुम्ही. बसाचा रोटाचाच होता आता पायाचा मला भयानक त्रास होता. पन्नास लोकांची भाजी होईल. 50 लोक जेवतच नाही एवढ्या भाजीत बाई नाही का तुमचा विचार आहे ना. आपलं डेकोरेशन झालेलं आहे. इकडे ते समोर नाव वगैरे इकडे रांगोळी काढेल. आणि हे असं केलेलं आहे सिंपल सोबर गावातल्याच्या हिशोबाने. इथे चेअर्स लावलेले आहे आणि इकडे आपलं डेकोरेशन येईल. पाळणा वगैरे स्टेज वगैरे राहील. बलून्स वगैरे लागेल सगळं. आता तर व्हायचंच आहे अजून फक्त सागर लावून गेला. आणि अशा प्रकारे सिंपलमध्ये केलं आहे. गावातलं काम म्हटलं तर ते थोडंफार कमी जास्त होतेच. आणि आणखी गावात काय म्हणते त्याला हे नाही आहे मंगल कार्यालय नाही आहे त्याच्यामुळे इथे करायला लागून राहिलं आहे. तर अशा प्रकारे केलं आहे. तर बघू आता कसं सेटअप होते काय होते. आणि प्रोग्राम तर चांगलाच होईल. श्री स्वामी समर्थ. इकडे ते बलून वगैरे लावायचे आहे मागे. आणि हे चेअर्स लावले पहिले लाल पिवळ्या लावल्या होत्या. म्हटलं हे उचल भाऊ पांढऱ्या लाव सरळ. तर चला मी आता बलून फुगवतो. जे की बेबीचेच बलून आहे ते फुगायचे आहे आणि मग बोलून घ्यावं. Meanwhile सो काही फायनली आमचं आता बरंच 90% काम झालेलं आहे. आता जे आलेले आहे ते पाळणा ते झुलं वगैरे जे डेकोरेशन लावायला आलेले आहे तर आता ते लावणार. आणि तिकडे जेवणं सुरू आहे घरी. पुन्हा मी इकडे आलो हे करायला सगळं त्याची प्रिपरेशन करणार. पूर्ण स्टेज वगैरे ओके करणार. अँड देन मग मला दाखवू की कसं सेटअप केलेलं आहे वगैरे. ते तर तुम्ही आता ब्लॉग एन्जॉय करा म्हणून लास्टपर्यंत. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज स्पेशल गेस्ट आहे आपल्या प्रोग्रामचे. तू पण आहे. आपण हे असं कधी मदत उभं नाही राहू नये म्हणून तर थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं आहे. कारण की आपण कधी समोर बसलो नाही म्हणजे एवढ्यांच्या समोर. फक्त लग्नात पहिल्यांदा. ठीक आहे पण मला टेन्शन नाही ही असल्यावर. हे बघा याचं सामान आणून राहिलं. लाईट लावून द्यायला नाही ना. यांचा पडदा लावायला लावतो ना. अबे टकले जेवला का बे तू. डेकोरेशनचं सामान चालू आहे सध्याच. हा एक टेम्पो आला. मग काय पूर्वेश कसं करणार आहे मग. पूर्वेश नाही करणार. पूर्वेशला
तुला गिफ्ट पण नाही, डान्स नाही करणार. ब्लॉग मध्ये घेतलं चालेल ना ब्लॉग मध्ये. तुला चेहरा दिसला चालेल ना. हा सगळ्यात साधा माणूस आहे, सगळ्यात साधा माणूस. काय साधा देवांश भाऊ, देवा भाऊ. आणि तू कमी आहे का? सिस्टम फाड़ देंगे. पहिले तिकडे पेपर फाड़, पेपर फाड़ पहिले तिकडे. तू नाही पे ए राहू दे. डेकोरेशनचे सामान, हा तार ना. आपण हे जर ह्या साईडने केलं असतं तर या पण नाही म्हणे. दिशा, कोणती दिशा आहे म्हणे. राक्षसमुखी म्हणतो ते. राक्षसमुखी असं आहे ना. त्यांचं डेकोरेशनचं सामान चालू आहे अजूनपर्यंत. फुल टू डेकोरेशन चालू आहे इकडे. आता गाईज हे आहे बोर्ड. असं केलं आम्ही, प्रयत्न केला आम्ही. आणि तो लागणार आहे इथे. एक छान असा सिंपल प्रयत्न केला आम्ही मस्तपैकी. A few moments later. बलूनचं डेकोरेशन झालं आता. रांगोळी झाली आहे फायनली. One eternity later. आता जो प्रोग्रामचा सेटअप झालेला आहे तो असा झालेला फायनली. हे वेलकम हे बाहेर जाईल आणि हे इथे असे डेकोरेशन लावले आहे. इथे कोणीतरी येणार ग. आणि हे लाईट, हे मी ऑनलाईन बोलवले होते पण ते लावायची जागा भेटली नाही कुठे. आणि ते लावायच्या दोन, ते नाही समजले. One hour later.
पाहते मी ग माहेराला जाया वाट पाहते मी ग माहेराला जाया बनारसी शालूचा रंग हिरवागार बनारसी शालूचा हिरवागार सोसवेना बाईला शालूचा तो दिवस सोनियाचा क्षण तो भाग्याचा दिवस करुणी गजारा ते समदेईचा कोणी लावा ग मोगरा ते उभी दारात वाट पाहते ही ग माहेराला जाय पालटली गाया पिवळी दिसते खाया वाट पाहते मी ग माहेराला जाया गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान गर्भवती किती दिसते छान गर्भवती किती दिसते छान गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान गर्भवती किती दिसते छान गर्भवती किती दिसते छान पहिल्या महिन्याला माळवट भारी माळ भारी बोरेनी चिंचा हव्यात हिला बोरेनी चिंचा विलेने किती लांब गर्भवती किती दिसते छान तारी जोडी हिरवाच चुडायला दिसतो किती छान हिरवाच चुडायला दिसतो किती छान गर्भवती किती दिसते छान गर्भवती किती दिसते छान डोहाळे गाऊ नखरा तोरा करू नको आऊ डोहाळे गाऊ पुरी लाभला दैवहीचे फुलले आनंद भरला पुरी लाभला आभला करू नको ग दूर नको जाऊ पोरे काय तुला देऊ डोहाळे गा सोनियाचा दिवस आला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू सोनियाचा दिवस आला आज सोनियाचा दिवस आला दोघं हात ठेवा फक्त हात ठेवा आता कोणा कोण एक जण उभा आहे शूटिंग चालू त्यांना कोणी माहिती आहे
आता टेबल उचलून घेऊ आपण. फोटो पण या बघ इथं बघा ठीक आहे Just select anyone now and we'll take care of it. छकुली चला डान्स करायचा आहे. चला करा पटापट. गाणं लावायचं आहे. ए गाणं लावायचं आहे ना. डान्स करायचा आहे.
ए डान्स चालू करा. गाणं कोण लावते? कोणाला लावा म्हणा. नाही पण बाहेर करताय सगळे व्यापारी सिस्टमॅटिक साधू महाराज झाले बघ मामाजी लवकर फटाफट एक्झाम मध्ये. A few inches later.
बनवते गंध आणि गळ्यात सोन्याचा नेकलेस बनवते मराठी बंद एका सेकंदात होतो मी स्पीचलेस मराठी पोरगी संस्कृती जपते थोडं बसायचं तर रंगते जातो पण सगळे पण जमते लाडालो की अजून जगते काय ती चालली काय ती नजर थोडं राहतो सोडते साडी मिळती साडी कुर्ती बजी मिळती साडी मिळती. A few moments later. years later. कालचा ब्लॉग आम्ही काही एंड करू शकलो नाही कारण की खूप थकलो होतो. पुन्हा वाट लागून पडली होती आमची.
प्रोग्राम छान झाला, खूप मस्त झाला आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. ताई वगैरे आपल्या सोनूताई होती, आपल्या रूपाताई होती. मस्त झाला एकदम बरं प्रोग्राम. ते डान्स केला त्यांनी, तर खूप छान वाटलं. आणि थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही एवढं कोऑपरेट केलं. आणि स्पेशल थँक अंशुलला, त्यांनी ब्लॉग शूट केला. कारण त्याने जर ब्लॉग शूट नसता केला तर ब्लॉग बनला नसता आमचा. तर थँक्यू सो मच अंशुल भावा, तुम्ही ब्लॉग शूट केला आणि खूप चांगला झाला प्रोग्राम. ब्लॉग कंटिन्यूच नाही झाला का? कालचा ब्लॉग कंटिन्यू. कपडे माझी प्रोग्राम मस्त झाला. गौरवने गिफ्ट दिलं. काल गिफ्ट दिलं मी लईला, दाखवतो. छान मस्त प्रेझेंट दिले मी, पण वेळेवर काही घालू शकली नाही घातले ते. आणि मस्त झाला प्रोग्राम, अनएक्सपेक्टेड झाला. काल ब्लॉगच शूट नाही केला, ब्लॉग शूट नाही केला. पण स्पेशल थँक्स अंशुलला की भावा तू ब्लॉग शूट केला म्हणून. त्याच्यामुळेच ब्लॉग भेटले. त्याच्यामुळेच ब्लॉग भेटले नाही तर. आणि दोन्ही बिझी होता आणि कोणी ब्लॉग शूट करणार नव्हतं. त्यांनी भरपूर ब्लॉग शूट, पूर्ण ब्लॉगच त्यांनी शूट केला. पूर्णच ब्लॉग त्यांनी शूट केला आहे. तर आम्ही दोघं बिझीच होतो. जेवढा वेळ माझ्याजवळ होता मोबाईल, जेवढा म्हणजे माझं काम झालं होतं तर पण मी शूट केला. आणि काल रात्री थकलो बिलकुल, भयंकर थकली. हिचं तर पूर्ण वाट लागली होती उभं राहून कंटिन्यू. हे काय याच्यावर उदाहरण आहे सांग. हे बघा पाय पूर्ण सुजून आलेले आहे मस्तपैकी दोन्ही. त्याच्यामुळे असा प्रोग्राम झाला आणि डेकोरेशन पण छान झालं. सगळेच गेले, फक्त आता आई आणि मावशी आहे. मावशी आज जाणार आणि आई राहणार. या लोकांनी डान्स केला, डान्स पण मस्त झाला, एक नंबर डान्स झाला. तुला करू म्हटलं, तू पण नाही म्हणलं. तर ते थोडे व्हिडिओ घ्यायचे होते मला डान्स नाही तो. आणि फोटोग्राफर पण स्टेप सांगितलं, त्यांनी पण फोटो छान छान मस्त घेतले. तर स्माइली आहे. तर गाईज असा प्रकारे प्रोग्राम झाला आणि ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा. तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल त्यासाठी खूप छान, थँक्यू सो मच. आणि पुढे पण येणारे ब्लॉग चांगलेच राहील. नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर व्हिजिट करा, तेव्हा माहीत पडेल तुम्हाला. आणि सबस्क्राईब नक्की करा. चला हा ब्लॉग इथपर्यंत संपवू आपण. काल करू शकलो नाही म्हणून आज एंडिंग करताय. आणि एंडिंग शिवाय हॅपी एंडिंग झाली पाहिजे. तर आमची कसरत फक्त एवढंच झाली की ते ज्वेलरी बनवली यांनी 2-2 वाजेपर्यंत रात्री जागून. एक्झर्शन खूप झालं, अंगाच्या वर झालं. की पैसे एवढे जाम जाणार होते त्याच्यात. ज्वेलरी 4,000 खूप सेव्ह केली. खूप ज्वेलरीचे 4,000 केले आणि मेकअपचे 5,000 केले. 10,000 तर इथंच हे झाले, सेव्ह झाले. त्यात आपण परत याचे पण आपण असं रुखवंत वगैरे सगळं विकत नाही घेतले, सगळे बनवले, ते सगळं घरीच केले. ते डब्याचे वाचले, ते जे राधाकृष्णाचे तेच तर 3,000-3,500 रुपये रेंट घेते त्याचे. मग तर ठीक आहे, बजेटमध्ये झाला पण व्यवस्थित झाला. मेन म्हणजे चांगलं झालं आणि सगळ्यांनी एन्जॉय केला. लास्टला सगळ्यांनी म्हणजे प्रोग्रामच्या एंडला सगळ्यांनी एन्जॉय केला. सगळे डान्स केला, सोनताई वगैरे मस्त डान्स केला. सगळ्यांनी डान्स केला. छोट्या मुलांनी डान्स केला, तुम्ही बघितलाच. मस्त वाटला एक नंबर. सगळ्या छोट्या मुलांनी डान्स केलाय. सगळ्यांनी छान म्हणजे एक हे केलं, काय म्हणतो आपण त्याला, एन्जॉय केला. आणि पहिली गोष्ट म्हणजे इनिशिएटिव्ह. हा, प्रोग्रामला आणखी थोडीशी छान आली म्हणजे असं म्हणू शकतो. त्यासाठी अप्रिशिएटेड आहे तुम्ही. अदरवाईज गरमीने जाम थोडा गरमीने झालं. माझा हाल झालं होतं. नंतर मग कूलर लावा लागला याच्यासाठी पुन्हा. सुरुवातीलाच लावायचा होता आपण 2 कूलर, कारण ऍक्च्युली माझी पूर्ण मेकअप उतरला होता तो. म्हणजे फोटोज माहीत नाही आता कसे निघेल, डिपेंड करेल. कारण कसं आहे आता गावाकडे म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे प्रोग्राम सोडे सगळ्या लेडीज असतात तसं, त्यामुळे थोडंसं हे असतं. पण ठीक आहे, चांगलं सगळ्याच आलं आहे. खूप सारं तरी 100-150 असं आहे बाया, 100-150च्या वरच असेल, 200.
जवळजवळ 200 लेडीज असेल आणि त्याच्यासोबत नाश्ता तर काहीच उरला नाही. आम्हाला घरच्यांना नाश्ता करायला मिळाला. मटकी खायची एवढी इच्छा होती माझी, मटकीच नाही खायला भेटली मला. मटकीची उसळ खूप टेस्टी झाली तसं सगळे म्हणत होते, आणि तीच नाही खायला भेटली. आता हा ब्लॉग इथेच एन्जॉय करू. भेटू येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि सोबत मिनी ब्लॉग पण अपलोड करणार. हा ब्लॉग एडिट करायला थोडासा वेळ लागणार आहे, सो एन्जॉय करा. बाय बाय, टेक केअर गाईज.